नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता नोव्हेंबरची 10-11 तारीख झाली आणि गव्हाची पेरणी सुरुवात झाली. 1-2% 3% अशी पेरणी तुरळक शेतकऱ्यांनी केलेली आणि मशागतीचा वेग हा वाढलेला आहे. म्हणजे आता आपल्याला येणार आहेत 7-8 दिवसात आपली पेरणी ही पुष्कळ प्रकारे आवरणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला आपली व्हरायटी कुठली का असेना, तर शेतकरी बांधवांचं म्हणणं काय येतं, अवकाळी पाऊस आला आणि शेवटचं पाणी दिलं आणि आपला गहू 80% 70% पडतो. तो आपला पडू नये म्हणून आपल्याला लेओसिनची बीज प्रक्रिया करायची मित्रांनो. व्हरायटी आपल्या कुठल्या असू, घरचं बी असू, मागचं सेकंड सीड, त्याला सुद्धा आपल्याला लिओसिनची बीज प्रक्रिया करायची. तर मित्रांनो, लिओसिनच्या बीज प्रक्रियेचा आपल्याला फायदा असा मिळणार आहे, की आपला जो गव्हाचे फुटवे भरपूर प्रमाणात निघणार आहे. 30 दिवसातच आपल्याला गहू आपण पेरला होता का फुकला होता हे समजणार नाही. फुटवे अधिक मिळणार आहे आणि फुटवे बरोबरच गव्हाची मुळ्या ह्या असंख्य वाढणार आहे. त्याच्यावर फुटवे जास्त मिळणार आहे. मुळ्या एकदम पक्क जमीन जादा जाणार आहे. त्याच्यामुळे शेवटचं पाणी दिल्यानंतर आपला गहू हा पडणार नाही. जरी अवकाळी आला, तरी आपल्याला 30 ते 25% नुकसान होऊ शकतो. पण 70% गहू आपला उभा राहणार आहे. आणि जर अवकाळी नाही पाऊस झाला आणि पाणी आपण शेवटचं दिलं बुवा एखादी व्हरायटी हाईट जास्त घ्यायची, तर लेवसिंगच्या बीज प्रक्रियेने आपली हाईट सुद्धा थोडी 4-6 इंच, 6 इंच आपल्याला कमी मिळणार आहे. पण वॉम्ब्यांची संख्या सुद्धा जास्त मिळणार आहे आणि वॉम्ब्यांची हाईट ही आपली ही चांगल्या प्रकारे ग्रोथ भेटणार त्याला पाळगण्यास मिळणार आहे. आता मित्रांनो, आपण बघू शकता लिओसिनची प्रक्रिया करताना आपली व्हरायटी कुठली असू, आपलं सेकंड सीडचं घरचं बी असू किंवा कुठली मार्केटमधली व्हरायटी असू, ती आपल्याला घ्यायची. त्याला आपल्याला एकरी 40 किलो बी आपण पेरतो. काही क्षेत्रामध्ये 42 पडतं, 43 पडतं, त्याचं काही अडचण नाही. 45 पडू द्या. पण ते एका आपल्याला बारदाण्यावर बी सगळं सोडायचंय पेरणीच्या आधी अर्धा तास आणि अशा पद्धतीने एका बॉटलमध्ये आपल्याला 100 एम-एल लिओसिन घ्यायची. फक्त एकरी जे 40 किलोचं प्रमाण मी सांगू राहिलो, 40 किलो बियाला 100 एम-एल लिओसिन एका लिटरच्या बॉटलमध्ये घ्यायचंय. आणि आता हे मी तुम्हाला दाखवून देतो, की करतात आता बारदाना वगैरे पेरणीच्या वेळेस तुम्ही ते करायचंय. हे ट्रायल 2 किलो गहू घेतले, याच्यात लिओसिन आपण 3-4 एम-एल टाकेले. पण तुम्हाला 40 किलोला 100 एम-एल लिओसिन टाकून 1 लिटरची बॉटल घ्यायची आणि असं स्प्रे करायचं आहे. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचंय. म्हणजे बारदाण्यावरती सगळा असा शिपका सगळा लागला पाहिजे. आणि एक 20 मिनिटं, अर्धा तास, पाऊण तासाचे का आपला गहू असं सुका हवेशीर ठेवल्यानंतर सगळा सुकून जातो. पेरणीला आपली कुठलीही प्रकारची अडचण होत नाही. आणि आपल्या मित्रांनो, निश्चितच उत्पन्नामध्ये 3-4 क्विंटलचा आपल्याला फायदा पाहायला भेटणार आहे. की अतिरिक्त आपण जे फवारणी घेतो, पहिली फवारणी, दुसरी फवारणी, की त्याच्यात फुटे होण्यासाठी एक्स्ट्रा औषध आपण मारतो, त्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची गरज पडणार नाही. वेळप्रसंगी आपण ती फवारणी तर मारणारच आहे. पण असं शाश्वत आपल्याला तो फुटीचा फवारा मारायचा अशी गरज पडणार नाही. की आंबवणीलाच तुमच्या एका गावाला 10-10, 20-20, 25-25, 30-30 फुटवे हे लेवसिंगच्या बीज प्रक्रियेने आपल्याला मिळणार आहे.